सफ्रेन जय भीम. चार्ल्स डार्विन यांच्या जयंतीनिमित्त आपण पाहत आहोत त्यांची डार्विनची ग्रंथ संपदा. डार्विनने सन 1839 मध्ये उत्क्रांतीची उत्पत्ती लोकांसमोर मांडली. त्याच्यामध्ये त्यातील रूपरेषेचा विस्तार करून सन 1842 साली त्याने 35 पृष्ठांचा एक छोटेखानी निबंध लिहिला व त्यालाच पुढे वाढवून सन 1844 साली 230 पृष्ठांचा केला. हा कालखंड आणि त्याची पुढील 15 वर्षेही त्यातील मीमांसा पारखून व पडताळून पाहण्यात गेले. त्या मूळ संहितेतील राहिलेले दोष काढून टाकणे व त्यात नवीन निर्णय घेऊन त्याचे पुन्हा पुन्हा पर्यावलोचन त्याने केले. त्यानंतर त्याने ओरिजिन ऑफ स्पेशीज हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. त्याने शास्त्रज्ञांसमोर आपली उत्पत्ती मांडल्यानंतर ती छापून पुस्तक रूपाने 24 नोव्हेंबर 1856 रोजी त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती बाहेर आली. या पुस्तकाला त्याने नैसर्गिक निवडीने प्राण्यांची उत्पत्ती किंवा जीवनार्थ कलहात अधिक कृपापात्र प्राण्यांच्या जातीने टिकून राहणे असे अवघड व लांबलचक शीर्षक दिले. या पुस्तकामुळे जगात एकच खळबळ उडाली. धार्मिक अधिष्ठानाचे सिंहासन डगमगायला लागले. धर्मांध शक्तींचे धाबे दणाणले. देवी देवतांच्या सुगम कल्पना, स्वर्ग नरक यांचे अस्तित्व, अंधश्रद्धांचा सर्वत्र पसरलेला बाजार, बोवाबाजीच्या ढुंगाने घातलेले थैमान, ॲडम आणि ईव यांच्या मनोरंजक कथा, स्वर्गातील बाग, भारतातील ब्राह्मण भटजींच्या पोकळ वल्गना, वेद पुराणातील कपोल कल्पित कथा, धार्मिक कर्मकांड, रामायण महाभारतातील देवी देवतांचे मनोरंजक आणि चमत्कारिक युद्ध व संघर्ष डार्विनच्या एका युग प्रवर्तक शोधाने भुईसपाट झाले. साऱ्याच दंतकथा अशा भाकड, निष्प्रभ, अवास्तव, निरर्थक वाटू लागल्या. त्याने मांडलेल्या सिद्धांताचा संक्षेप असा: या जगात जिवंत प्राणी सारखे अमर्यादपणे वाढत असतात. पाणी, अन्न, पुरवठा अगर राहण्याची जागा या मात्र मर्यादित असल्यामुळे सर्व सजीव प्राण्यात जीवनार्थ कलह अहोरात्र चाललेला असतो. परिस्थितीशी झगडण्यात अधिक समर्थ असणारे टिकतात, बाकीचे मरतात. पण आजूबाजूची परिस्थिती देखील सारखी बदलत असते. समुद्र असतो तेथे जमीन होते, जमीन असते तेथे समुद्र येतो, पर्वत जाऊन त्याच्या जागी दऱ्या येतात, बर्फ असते तेथेच एकदम उष्णता पुढे येते. आजूबाजूच्या नैसर्गिक जगात हे फरक होत असल्यामुळे प्राण्याचे स्वतःमध्ये व स्वतःच्या राहणीत बदलत्या परिस्थितीत जगता यावे म्हणून फेरफार करावे लागते. हे फरक कधीकधी क्रांतिकारक होतात. एका प्राण्यातून दुसरेच प्राणी जन्माला येतात, असे करूनच ते जगू शकतात. ज्या पद्धतीने उत्क्रांती होत जाते तिला दुसरे चांगले नाव सापडत नसल्यामुळे नैसर्गिक निवड हे नाव देण्यात आले. नैसर्गिक निवड म्हणजे ज्या प्राण्याने जिवंत राहण्यासाठी फरक करावे लागते व ते ज्यांनी केले तेच जगावे, टिकावे आणि जणू निसर्गाने ठरवले. त्या फरकांची जगण्याला सक्षम म्हणून निसर्गाने निवड केली व नवीन परिस्थितीत आवश्यक न राहिलेल्या बाबी हळूहळू काढून टाकण्याचे निसर्गानेच नक्की केले. बीगलवरील प्रवास हे डार्विनचे आत्मचरित्रात्मक पुस्तक अत्यंत मार्मिक आणि हृदयस्पर्शी आहे. हे पुस्तक अरबी भाषेतील सुरस गोष्टीप्रमाणे मधुर वाटते. या पुस्तकातील त्याची भाषाशैली सुगम, सोपी, सहज, सुंदर, मनोहर आणि प्रासादिक आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ब्राझीलचे वर्णन करताना तो म्हणतो, येथील जमीन म्हणजे एक विस्तृत, अनिर्बंध, भव्य, भोजन आणि वैभव संपन्न असे निसर्गाचे जणू काही एक उष्ण मंदिरच आहे. पण निसर्गाच्या घराचा कब्जा मानवाने घेतला आहे. येथे मानवाने ठायी सुंदर घरे व लहान लहान बागा निर्माण केल्या आहेत. ब्राझीलची भूमी पाहून त्याला सुखद धक्का बसला. याविषयी तो म्हणतो, आनंदाच्या व आश्चर्याच्या वादळात मी बुडून गेलो. तो पुढे वर्णन करतो, संत्री, नारिंगे, नारळ, ताळ, आंबे, केळी वगैरेची बाह्य रूपे पृथक पृथक आहेत, पण या भिन्न भिन्न वृक्ष वनस्पतीची सहस्रावधी सौंदर्य शेवटी एक भव्य अशी सौंदर्य कल्पना देतात आणि वेगवेगळी सुंदर रूपे विलीन होऊन एकाच सौंदर्य कल्पना मनात राहते. पण ही विविधता गेली तरी अस्पष्ट पण अत्यंत सुंदर अशा आकृतीची चित्रे हृदय फलकावर राहतात. तर धन्यवाद मित्रांनो. अजित